काय सांगणार विदर्भामध्ये अक्षरशः आग उगतोय. अकोला जर मध्ये तर पाहिलं तर पारा 46च्या वर गेला. अमरावती सुद्धा 43-44 तापमान आहे. काय एकंदरीत आगामी काळामध्ये हवामानाची काय वाटचाल राहील? गेल्या 6-7 दिवसामध्ये वायव्य भारतामध्ये तसेच उत्तर भारतामध्ये तीव्र थंडीची लाट होती आणि वारे उत्तरेकडूनच वाहत असल्यामुळे विदर्भातसुद्धा मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट निर्माण झाली होती. काल अकोला येथे 45.6 तर अमरावती येथे 44.4 डिग्री सेल्सिअस तापमान होते. परंतु आता विदर्भावर चक्राकार वारे निर्माण झालेले असून राजस्थानवर सुद्धा चक्राकार वारे आहे. तसेच केरळवर 3 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे आहे. याच्या प्रभावामुळे राजस्थान ते तेलंगणा विदर्भ अशी कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून त्यामुळे वाऱ्यांच्या दिशा बदललेल्या आहेत आणि त्यामुळे आता समुद्रावरून वारे येणे सुरू झाले आहे. त्यामुळे हे उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता असून उद्यापासून तापमानात पश्चिम विदर्भात घट येण्याची शक्यता आहे. परंतु अकोला येथे पुढील 3-4 दिवस आणखी तापमान वाढलेलेच राहील. त्यानंतर ते कमी होण्याची शक्यता आहे. कधीपर्यंत तापमान 44च्या खाली येणार सर? आणि मान्सून पूर्व पाऊस केव्हा पडणार विदर्भामध्ये? अमरावती, यवतमाळ, वाशिम या भागात उद्यापासून तापमान 44 डिग्रीच्या खाली येण्याची शक्यता आहे. फक्त अकोला येथे तापमान पुढील 2-3 दिवस वाढलेले राहील. मान्सून पूर्व पाऊस बाकी जिल्ह्यामध्ये सुरू आहे सर. आपल्या विदर्भामध्ये केव्हा मान्सून पूर्व पाऊस दाखवणार? सध्या उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये रेमाल नावाचे वादळ चक्रीवादळ सक्रिय असून ते आज तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊन पश्चिम बंगालच्या सागर आयलंडला धडक देण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील बाष्प सगळे तिकडे निघून गेलेले असल्यामुळे सध्या येथे पाऊस बंद झालेला असून पुढील 5-6 दिवस विदर्भात पावसाची शक्यता फारच कमी आहे. परंतु 1 जून नंतर विदर्भात पुन्हा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.